अक्षय तृतीया 2026 अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णेला अर्पण करा. ही एक वस्तू करा हा प्रभावी उपाय. हा उपाय केल्याने 7 पिढ्याचं दारिद्र्य दूर होऊन माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करील. अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 19 एप्रिल 2026 वार रविवार या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचं खूप महत्त्व आहे. याला अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये दिलं जातं. त्यामुळे ही तिथी अत्यंत महत्त्वाची आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये मानली जाते. मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीयेचा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. यंदा अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 रविवारच्या दिवशी साजरी केली जाईल. पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 19 एप्रिल रविवारच्या दिवशी 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:49 सुरू होईल. 20 एप्रिल 2026 वार सोमवार या दिवशी सकाळी 7:27 समाप्त होईल. कारण हिंदू धर्मात उदय तिथीचं महत्त्व आहे, त्यामुळे अक्षय तृतीयेची पूजा आणि शुभ कार्य 19 एप्रिल 2026 रविवारच्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाईल. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे? अक्षय तृतीयेचं धार्मिक महत्त्व खूपच अनन्यसाधारण आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या परशुराम अवताराचा जन्म झाला होता. अक्षय तृतीयेच्या दिवशीच भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला अक्षय पात्र दिलं होतं, ज्यामध्ये कधीही अन्न संपणारं नव्हतं आणि याच पात्रातून युधिष्ठिर गरजू लोकांना भोजन द्यायचे. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाला हे अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली होती आणि याच शुभ दिवशी गंगेचं पृथ्वीवर आगमन देखील झालं होतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून अक्षय तृतीया हा शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय, पूजा हे सर्व फलदायी ठरत असतात. याचं फळ आपल्याला दुपटीने मिळत असतं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असा एक प्रभावी उपाय. तर तो प्रभावी उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. माता अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे ही एक वस्तू. या दिवशी काही प्रभावी सेवा, काही प्रभावी उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला दुपटीने मिळत असतं. आणि म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ती कोणती वस्तू अर्पण केल्याने 7 पिढ्याचं दारिद्र्य दूर होईल आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होईल. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल. अक्षय तृतीया ही तिथी माता महालक्ष्मीला समर्पित आहे. दरवर्षी अक्षय तृतीया साजरी केली जाते. या दिवशी अन्नपूर्णा मातेची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. घरातील स्त्रीच्या हातून जर चविष्ट स्वयंपाक होत असेल तर असं म्हणतात की तिच्यावरती माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद तिला प्राप्त आहे. घरातील स्त्री ही त्या घरची लक्ष्मी मानली जाते. मैत्रिणींनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा, उपासना करण्याला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं. याचं फळ आपल्याला दुपटीने मिळत असतं. यासाठी आपल्याला काही सेवा, काही उपाय देखील या दिवशी करायचे आहेत. तर ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणती वस्तू अन्नपूर्णा देवीला अक्षय तृतीयेच्या दिवशी अर्पण करायची आहे हे मी सविस्तर सांगणार आहे. त्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा, जेणेकरून तुम्हाला
माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता यांचे आशीर्वाद लाभतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतीही सेवा नाही केली तरी चालेल, पण अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अवश्य अर्पण करा. ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन घरात धन, धान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडणार नाही. घरात अखंड लक्ष्मी वास करील. तर अशी कोणती वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे, हे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कोठेही स्किप करू नका. अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची सेवा प्रभावी उपाय हे आपण आवश्यक केलेच पाहिजेत. घरात सुख, शांती, समृद्धी, धनधान्य, अन्न व संपत्तीच्या प्राप्तीसाठी अन्नपूर्णा देवीची पूजा ही आवश्यक करावी. ही पूजा केल्याने घरात सदैव सुख समृद्धी राहते. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केल्याने शुभ फळ प्राप्त होतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी शुद्ध अंतकरणाने आणि निर्मळ मनाने माता अन्नपूर्णेला ही एक वस्तू आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य अर्पण करायची आहे आणि ही वस्तू अन्नपूर्णा देवीला अवश्य अर्पण नक्की करा. 19 एप्रिल 2026 वार रविवारच्या दिवशी, या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती लवकरच आपल्याला उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. यानंतर गोमूत्र शिंपडून आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे. आपल्या घरातील फरशी देखील आपल्याला स्वच्छ करायची आहे. घर स्वच्छ ठेवायचं आहे, कारण माता लक्ष्मीला आणि अन्नपूर्णा मातेला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे. आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे. देवघरातील सर्व देवांची पूजा करून देवपूजा उरकून घ्यायची आहे. तसेच माता लक्ष्मीच्या मूर्तीचे किंवा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल, तर तुम्हाला त्याची देखील फोटोची पूजा करायची आहे. आणि लाल एखादं गुलाबाचं किंवा कमळाचं फूल तुम्ही अर्पण करू शकता. गोड मिठाईचा नैवेद्य माता महालक्ष्मीला दाखवू शकता. पूजा उरकून घ्यायची आहे. नंतर अगरबत्ती, धूप लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर एक वस्तू ते आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे. आता ही वस्तू तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कधीही तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी अर्पण करू शकता, परंतु जास्तीत जास्त सकाळी अर्पण करण्याचा हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर आपल्याला प्रथम अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देवी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्या. एखादी स्टीलची प्लेट किंवा एखादी खोलगट वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायची आहे. तर यानंतर आपल्याला जी वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे, तर ती वस्तू आहे ते म्हणजे धने. तर आपल्याला स्वच्छ धने घ्यायचे आहेत. धने किडलेले, खराब झालेले नसावेत. स्वच्छ चांगले धने असावेत. तर आपल्या उजव्या हातामध्ये ते धने घेऊन आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती, अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरती म्हणजेच मस्तकावरती आपल्याला हे धने अर्पण करायचे आहेत. तर धने अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देवी नमः या मंत्राचा जप आपल्याला अवश्य करायचा आहे. पुन्हा धने घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती म्हणजे डोक्यावरती अर्पण करायचे आहेत. तर आपल्याला इतके धने अर्पण करायचे आहेत, अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत धने येतील, तर एवढे धने आपल्याला अर्पण करायचे आहेत. 5 बोटांनी तुम्ही हे धने अर्पण करू शकता. धने अर्पण करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावून 3 पिवळी फुलं अक्षदा अर्पण करायच्या आहेत. अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरासमोरून तुम्हाला तशीच धन्यामध्ये ठेवून त्या जागेवरून तुम्हाला तेथून उचलायची आहे. आता आपल्या स्वयंपाकघरामध्ये
घेऊन जायची आहे आणि तिथे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जिथे तुमची गॅस शेगडी आहे त्या जागेवरती तुम्हाला एक तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे. तर त्या गॅस शेगडीवरती तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती धन्यामध्ये जी आपण ठेवलेली आहे तर ती तशीच ठेवायची आहे. तिथे एक दिवा प्रज्वलित नक्की करायचा आहे. गॅस शेगडीवरती कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्या. त्यावर हळदी कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करून अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे आणि गॅस शेगडीची देखील पूजा करायची आहे. या दिवशी संपूर्ण दिवसभर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि हा दिवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या धन्यामधून बाहेर काढायची आहे व ज्या वाटीमध्ये तुम्ही तांदूळ भरून अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये ठेवता तर त्या वाटीमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. काही धने तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत आणि शिल्लक राहिलेले धने तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही ते उरलेले धने वापरू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर अक्षय तृतीयेच्या या पवित्र दिवशी माता महालक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता यांची पूजा केल्याने आणि हा प्रभावी उपाय केल्याने माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता या दोघींचे कृपादृष्टी किंवा कृपा आशीर्वाद तुम्हाला अधिक पटीने मिळतील व तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि कधीच अन्नधन धान्याची किंवा अन्नाची कधीच कमतरता भासणार नाही. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल. अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल. तर मित्रांनो, तुम्हाला उपयुक्त माहिती कशी वाटली ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व तुम्ही आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ पाहायचा विसरणार नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, जय माता लक्ष्मी, जय अन्नपूर्णा माता. धन्यवाद.